टॉपिक आहे हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स काय असतात? असे कंपाऊंड्स जे फक्त कार्बन आणि हायड्रोजन पासूनच बनलेले असतात. ठीक आहे. कार्बोहायड्रेट्स आणि हायड्रोकार्बन्स याच्यात कन्फ्युजन करायचं नाही. कार्बोहायड्रेट्स ते असतात जे कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन यांच्यापासून बनलेले असतात. आणि ते कोण असतात आपल्या डेली लाईफ मध्ये? तर आपले सगळे फूड आयटम्स. ठीक आहे. आपण कुठल्याही प्रकारचं पीठ, चपातीचं असो, भाकरीचं असो जे खातो ते कार्बोहायड्रेट्स असतात. फळांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. ते आपण दुसऱ्या चॅप्टर मध्ये बोलूया. मग हायड्रोकार्बन्स काय असतात? तर ते फ्युअल्स असतात. जसा आपला स्वयंपाकाचा एलपीजी सिलेंडर मधला गॅस, त्यात कोण कोण असते आपण बघूयात, पण ते हायड्रोकार्बन्स असतात. ठीक आहे. चला, हायड्रोकार्बन्स 3 प्रकारचे आहेत: अल्केन्स, अल्किन्स आणि अल्काइन्स. आता याच्यामध्ये अल्केन्सचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. अल्किन्सचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n आणि अल्काइन्सचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n-2. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्याला समजून घेऊया. याच्यावर सुद्धा 1 मार्कर क्वेश्चन्स आहेत की यांचे जनरल फॉर्म्युले सांगा. ठीक आहे. आणि मग ते ट्रू फॉल्स फिल इन द ब्लँक कसे प्रकारात असतात. आता इथे याचा अर्थ काय आहे बघा. n इज अ नंबर ऑफ कार्बन. तर अल्केन्स मध्ये कार्बन जर n एवढे असतील तर हायड्रोजन 2n म्हणजे n च्या डबल +2 असतील. तर आपल्यासाठी हा फॉर्म्युला काय झाला? जेवढे कार्बन त्याच्या डबल +2 एवढे हायड्रोजन असतील की ते अल्केन असतील. जेवढे कार्बन त्याच्या डबल हायड्रोजन असेल तर ते अल्केन्स असतील. आणि जेवढे कार्बन त्याच्या डबल -2 एवढे असतील हायड्रोजन तर ते अल्काइन्स असतील. ठीक आहे. तर याला बनवून बघूयात. मग कार्बनचा नंबर 1 घ्या, n ची व्हॅल्यू 1 ठेवली तर इथं काय होईल? 2 × 1 + 2, 2 + 2 4. तर पहिला फॉर्म्युला कोण बनला? CH4. CH4 कोण आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. नंतर n ची व्हॅल्यू 2 ठेवा. फॉर्म्युला काय बनल? C2, 2 × 2 4 + 2 6, C2H6. असंच बनवत गेलं तर फॉर्म्युले बनतील C3H8, C4H10, C5H12 अँड सो ऑन. मिनिमम 10 पर्यंत आपण हे करायला पाहिजे तुमच्या लेवलला. त्याच्यापेक्षा जास्त इथे विचारलं जाणार नाही. तशी याची पण सिरीज बनवून घेऊयात आपण. त्याच्या अगोदर एक गोष्ट काय बघितली आपण? कार्बन हा टेट्रा व्हॅलंट आहे. टेट्राचा अर्थ असतो 4, म्हणजे ज्याची व्हॅलन्सी 4 आहे असा कार्बन आहे. ठीक आहे. मग कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे तर आपण मागे बघितलेलं CH4 हे चित्र जर काढलं आपण तर काय लक्षात येईल की कार्बन 4 बॉन्ड बनवतो. याचाच अर्थ व्हॅलन्सी ह्याची डेफिनेशन काय बघितली ह्याच्या अगोदर तुम्ही बघा. व्हॅलन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. बरोबर आहे. मग कंबायनिंग कॅपॅसिटीचा अर्थच असतो दुसऱ्या बरोबर बॉन्ड बनवणे. मग व्हॅलन्सी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी आहे. याचाच अर्थ काय? जेवढी व्हॅलन्सी असते तेवढेच बॉन्ड्स तो बनवू शकतो. त्यापेक्षा कमी नाही, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि मग जर कार्बनची व्हॅलन्सी 4 असेल तर तो 4च बॉन्ड बनवतो. याच्या आधीच्या दुसऱ्या मॉलिक्युल्स मध्ये काय बघितलं मग आपण? हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे तर त्याला बॉन्ड किती बनवले? एकच. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे तर वॉटर मध्ये काय केलं होतं बघा? H सिंगल बॉन्ड O आणि H. O न किती बॉन्ड बनवले? 2च बॉन्ड. आणि H न मात्र कुणी इकडं एकच बनवला, इकडे एकच. याचाच अर्थ H ची व्हॅलन्सी 1 होती तो एकच बॉन्ड बनवतो. O ची व्हॅलन्सी 2 होती तो 2 बॉन्ड बनवतो. याचा दुसरा अर्थ काय झाला? ज्याची जेवढी व्हॅलन्सी असते तेवढेच तो बॉन्ड बनवू शकतो, कमी नाही जास्त नाही. ठीक. मग कार्बनची व्हॅलन्सी 4 तर याचा अर्थ असा झाला की कार्बन फक्त 4च बॉन्ड बनवू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा ती सगळी करतात. या फॉर्म्युल्यात बघा C ची व्हॅल्यू जर 1 घेतली एकच कार्बन तर हायड्रोजन त्याच्या डबल म्हणजे 2. मग हा बनतो का आपण बघूयात नंतर. नंतर दुसरा कंपाऊंड कोण असेल? 2 कार्बन 4 हायड्रोजन, 3 कार्बन 6 हायड्रोजन, 4 कार्बन
8 हायड्रोजन. अशा प्रकारे कोणाची सिरीज बनेल? अल्किन्सची बनेल. अल्काइन्स मध्ये काय बनेल बघा, C ची जर व्हॅल्यू 1 केली तर C 1, 1 चा डबल 2 - 2 0 म्हणजे H नाहीच. ठीक. जर C ची व्हॅल्यू 2 केली तर 2 * 2 4 - 2 2 C2H2. C3 2 * 3 6 - 2 4 C3H4. C4 2 * 4 8 - 2 6 C4H6 आणि अशी करून यांची सिरीज बनेल. ठीक. आता एक गोष्ट आपल्याला चेक करायची, हे जे काही कंपाऊंड बनलेले आहेत त्याचे स्ट्रक्चर, मॉलिक्यूलचे स्ट्रक्चर काढून बघूयात आपण. ठीक. एक कार्बन, त्याला किती हायड्रोजन? 4. 1 2 3 4. आता इथं काय लिहिलं नाही म्हणजे याचे आहेत असं लक्षात घ्या. ठीक. 2 कार्बन, तर कुठलाही कंपाऊंड ड्रॉ करताना आधी लक्षात घ्या काय ड्रॉ करायचे? कार्बन ड्रॉ करायचे एकमेकाला आणि मग राहिलेल्या ठिकाणी हायड्रोजन काढायचे. 2 कार्बन, तर आधी 2 कार्बन ड्रॉ करा. 1 2. आता ह्या कार्बनला व्हॅलेन्सी किती कमी पडती? 3. तर इकडे 3 जोडून टाका. 1 2 3. ह्या कार्बनला 4 बॉन्ड झाले का चेक करा. नंतर इकडं 1 2 3, ह्याला पण 4 झाले का चेक करा. आणि हा C2H6 झाला का बघा. झालाय का? 2 कार्बन 1 2 3 4 5 6. 2 कार्बन 6 हायड्रोजन C2H6. तसंच इथं पण अगोदर कार्बन ड्रॉ करा. काय होईल? 1 2 3 आणि राहिलेल्या ठिकाणी हायड्रोजन. याला किती कमी पडलं? 1 बॉन्ड आहे म्हणजे 3 पाहिजेत अजून. 1 2 3. याला किती आहेत? 1 2 म्हणजे 2 पाहिजेत अजून. 1 2. याला 1 आहे म्हणजे याला 3 पाहिजेत. 1 2 3. झाला का? फॉर्म्युला चेक करा. C3 1 2 3 आणि H8 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे फॉर्म्युला तयार. ठीक आहे. हे जे मधलं असतंय त्याला म्हणतात कार्बन स्केलेटन. लहान सहान गोष्टी लक्षात असू द्या. ओके. असंच तुम्ही 4 चं करू शकता. 4 काढा आणि मग राहिलेल्या ठिकाणी याची जोडा. 5 काढा राहिलेल्या ठिकाणी. तसं आता हे बनतंय का बघूया. एक कार्बन आणि त्याला 2 हायड्रोजन. इकडे एक H, इकडे एक H. आणि फॉर्म्युल्यात आता राहिला जोड्याला काय शिल्लक राहिलंय का? नाही. आणि कार्बनची व्हॅलेन्सी 4 झाली आहे का? म्हणजे 4 बॉन्ड झालेत का? नाही. याचाच अर्थ हा फॉर्म्युला बनवू शकत नाही. फॉर्म्युला तोच असतो ज्याच्यात कार्बनला 4 बॉन्ड बनले पाहिजे. याचाच अर्थ असा झाला अल्किन्स मध्ये एका कार्बनचा कंपाऊंड असत नाही. म्हणजे अल्केनची सिरीज एका कार्बन पासून चालू होते. म्हणून एक स्टेटमेंट काय येतं? सगळ्यात छोटा हायड्रोकार्बन कोण असतो? मिथेन. एका कार्बनवाला हायड्रोकार्बन. इथं मात्र ती सिरीज 2 न चालू आहे. कशी 2 न चालू होईल बघा. 2 कार्बन ड्रॉ करा. 1 आणि हा दुसरा. आणि त्याला चिकटवायला किती हायड्रोजन आहेत आपल्या फॉर्म्युल्यात? 4. तर ह्याला 2 द्या आणि ह्याला 2 द्या. पण इथं पण काय दिसतंय? कार्बनचे बॉन्ड 4 झालेत का बघा. चेक करा. याला किती झाले? 3. आणि याला किती झाले? 3. एक बॉन्ड कमी पडतो. ठीक आहे. आणि राहायला चिकटवायला H नाही. तर इथं काय होतं? राहिलेल्या बॉन्डसाठी हे 2 कार्बन अजून एक बॉन्ड. हा झाला डबल. ठीक आहे. आता फॉर्म्युला झाला का? C2H4 आणि बॉन्ड झाले का? झाले. 1 2 3 4. 1 2 3 4. दोन्ही कार्बनचे 4. ठीक आहे. असाच हा फॉर्म्युला. C3H6 3 कार्बन काढा. 1 2 आणि 3. आणि लक्षात ठेवायचं आता जनरल फॉर्म्युला वापरायचे कसे लक्षात. कार्बन पेक्षा डबल हायड्रोजन असलं की समजायचं ते कोण आहेत? अल्किन्स आहेत. आपल्या पुढे काय आलाय? C3H6 हा फॉर्म्युला आलाय. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतात याला. म्हणजे असा फॉर्म्युला जो एका मॉलिक्यूल मध्ये कोण कोण किती किती आहे हे सांगतो. ठीक आहे. तर हा काय सांगतोय? 3 कार्बन आहेत आणि 6 हायड्रोजन आहेत. म्हणजेच कार्बनच्या डबल हायड्रोजन आहेत. म्हणजेच ते कोण आहेत? अल्कीन. आणि अल्कीन ENE असं शेपूट चिकटलं. याला काय शब्द वापरणार आहे? सफिक्स. पुढे लावायचा त्याला काय शब्द वापरणार आहे आपण? सफिक्स. ENE आलं की समजायचं तिथं काय आहे? डबल बॉन्ड. तसंच इथं
ANE आलं की समजायचं कसला बॉन्ड आहे, सिंगल. बघा इथं सगळे बॉन्ड कसले, सिंगल आहे. खास करून कुणातले, कार्बन कार्बन, कारण कार्बन हायड्रोजन बॉन्ड नेहमी सिंगलच असतो. मग सिंगल डबल कुणाची चेक करणार तुम्ही, कार्बन आणि कार्बन मधला बॉन्ड चेक करायचा. ओके, इथं अल्केन मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मग तुम्हाला म्हटले की फॉर्म्युल्यावरून स्ट्रक्चर ड्रॉ करा, तर काय करणार, आधी कार्बन स्केलेटन 3 कार्बन आणि कार्बनच्या डबल हायड्रोजन म्हणजे हा अल्केन आहे, म्हणजे एक बॉन्ड कसला दाखवणार, डबल. आणि राहिलेले कमी पडणारे बॉन्ड साठी एक चिकटवून टाका. बघा जमतंय का, याला किती कमी पडतायत, 3. एकच आहे म्हणजे 3, 1 2 3. याला किती कमी पडतायत, 1 2 3 आहेत म्हणजे एकच कमी पडतोय. आणि या कार्बनला 2 आहेत म्हणजे 2 कमी पडतायत. झाला का फॉर्म्युला बघा, 1 2 3 C3, 1 2 3 4 5 आणि 6 C3H6. लक्षात घ्या काय करताय, ठीक आहे. म्हणजे तुम्ही या जनरल फॉर्म्युल्याचा उपयोग करून स्ट्रक्चर ड्रॉ करता. हे जर डोक्यात राहिलं की बाबा अल्केन काय असतं, जेवढे कार्बन त्याच्या डबल +2 हायड्रोजन, तर याचा हा फॉर्म्युला दिला तुम्हाला, तर चेक करा. 4 कार्बन आहे तर 10 हायड्रोजन आहे, 4 च्या डबल 8 +2 10. याचा अर्थ हा कोणाचा जनरल फॉर्म्युल्यात बसतो, अल्केनचा. ठीक आहे, तुम्हाला हा फॉर्म्युला दिला, कार्बन 4 हायड्रोजन 8, कार्बनच्या डबल हायड्रोजन म्हणजे तो कोणाच्या फॉर्म्युल्यात बसतो, अल्केनच्या. अल्केनच्या सॉरी, येते लक्षात. आणि असंच तुम्ही इथं चेक करा की 2 2 चा डबल 4, 4 वजा 2 2. हा फॉर्म्युला कोणाचा आहे, अल्केनचा. म्हणजे याच्यात कसला बॉन्ड असायला पाहिजे, मिनिमम एक बॉन्ड ट्रिपल पाहिजे. लक्षात घ्या, मिनिमम एक बॉन्ड. एकाच लांबलचक चेन मध्ये 2 डबल बॉन्ड सुद्धा असू शकतात. पण 5 कार्बनची चेन आहे आणि त्याच्यात सगळे बॉन्ड सिंगल आहेत आणि एकच डबल आहे, तरी सुद्धा तो कोण असतो, अल्केन असतो. सगळे सिंगल आहेत आणि एकच ट्रिपल आहे, तरी सुद्धा तो कोण असतो, अल्काइन असतो. येते लक्षात. आणि सगळे सिंगल असल्यावर तर तो अल्केनच असतो. हे क्लिअर आहे. आता बघा काय चाललंय, मग इथं 4चं आता कळलं तुम्हाला, 4चं स्ट्रक्चर काय, 1 2 3 4 आणि कुणाच्या पण मध्ये इथं द्या इथं द्या इथं द्या, एक डबल बॉन्ड द्या, आपण इथं देऊया. आणि राहिलेले 4 करा, एक आहे म्हणजे 3 कमी पडतंय, इथं 3 आहेत 1 कमी पडतंय, इथं 3 आहेत 1 कमी पडतंय, आणि इथं एकच आहे इथं 3 कमी पडतंय. झालं का बघा, फॉर्म्युला ऑटोमॅटिकली बनेल, स्ट्रक्चर ऑटोमॅटिकली बनेल. फॉर्म्युल्यावरून स्ट्रक्चर 1 2 3 4 कार्बन, 1 2 3 4 5 6 7 8 हायड्रोजन. ठीक आहे, असे याचं एखाद्याचं करून बघा. 2 कार्बन ड्रॉ करा 2, आणि आपण बोललोच हा फॉर्म्युला आहे म्हणजे ट्रिपल बॉन्ड. राहिले कमी किती, इकडे एक आणि इकडे एक, 2 कार्बन 2 हायड्रोजन, झाला फॉर्म्युला. तसं 3चा का, 1 2 3 आणि पुन्हा पण एक ट्रिपल बॉन्ड दाखवा 3, आणि राहिलेले जोडा 1 2 3. याला 4 झाले, इकडे 3 इकडे 1, याला 3 झाले इकडे 1. फॉर्म्युला काय बनला बघा, 1 2 3 कार्बन आणि 1 2 3 आणि 4 हायड्रोजन. इथे लक्षात, म्हणजे फॉर्म्युल्यावरून तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं परत परत सांगतोय, त्याचं काय माहिती पाहिजे तुम्हाला, जनरल फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता याच्यात नवीन कन्सेप्टची एंट्री होणार. काय कन्सेप्ट आहे तो, रूट नेम. अतिशय बेसिक स्टेप बाय स्टेप घेतोय आपण. हे सगळं कळलं की अख्खा चॅप्टर कळला म्हणून समजायचं. ठीक, काय बेसिक बघा, ज्याच्या फॉर्म्युल्यात एक कार्बन असतो त्याला रूट नेम असतं मिथ. ज्याच्यात 2 कार्बन असतात त्याचं रूट नेम असतं इथ, 3 असतात प्रोप, 4 ला ब्यूट, 5 ला पेंट, असं 10 पर्यंत काय असतं, 6 ला हेक्स, 7 ला हेप्ट, 8 ला ऑक्ट, 9 ला नोन
आणि 10ला डेकेड म्हणतो आपण तसं डेक. ठीक. आता बघा काय चाललंय. हे झालं रूट नेम. मग आता नाव कसं देणार? कंपाऊंडचं नाव. याच्या फॉर्म्युल्यात एक कार्बन आहे म्हणून रूट नेम मिथ, आणि सगळे बॉन्ड सिंगल आहेत म्हणून त्याला सफिक्स. सफिक्स म्हणजे शेपटी सांगितलं. सफिक्स काय लावणार? ANE. मग ह्याचं नाव काय होईल? एक कार्बन आहे म्हणून मिथ आणि सगळे बॉन्ड सिंगल म्हणून ANE, तर हा झाला मिथेन. लक्षात घ्या काय झालं. नंतर याच्यात 2 कार्बन आहेत म्हणून रूट नेम इथ. रूट नेम इथ आणि सगळे बॉन्ड सिंगल आहेत म्हणून शेपटी लावणार ANE, तर हा झाला इथेन. ठीक आहे. नंतर याच्याकडे 3 कार्बन आहेत म्हणून रूट नेम काय घेणार? प्रोप, आणि सगळे बॉन्ड सिंगल आहेत म्हणून शेपटी लावणार ANE. अशीच गोष्ट इथं बघा बरं. काय चला, अशीच गोष्ट इथं बघा. 2 कार्बन आहेत म्हणून रूट नेम इथ. 2 कार्बन आहेत म्हणून बघा. आता इथं जसं बघितलं तसंच इथं पण बघूया. या सिरीज मध्ये याच्या फॉर्म्युल्यात 2 कार्बन आहेत म्हणून रूट नेम काय देणार तुम्ही? इथ. रूट नेम इथ. ओके, इथंच लिहूया इथ. पण बॉन्ड मात्र डबल आहे. डबल बॉन्ड असला की शेवटी काय लावता? ENE, म्हणून हा कोण झाला? इथीन. याच्या फॉर्म्युल्यात 3 कार्बन आहेत म्हणून रूट नेम काय घेणार? प्रोप. पण बॉन्ड एक डबल आहे म्हणून शेवटी काय लावणार? सफिक्स काय लावणार? ENE. बघा काय चाललंय स्टेप बाय. इथं पण 3 होते, इथं पण 3 होते म्हणून दोघांचं रूट नेम घेतलं. याचंही प्रॉप, याचंही प्रॉप, पण याच्यात बॉन्ड आहेत सगळे सिंगल म्हणून सफिक्स लावलं ANE, हा झाला प्रोपेन. याच्यात एक बॉन्ड डबल आहे म्हणून सफिक्स लावलं ENE, हा झाला प्रोपीन. तसंच 3 कार्बन आहेत म्हणून रूट नेम घ्याल प्रोप, पण बॉन्ड आहे ट्रिपल म्हणून सफिक्स काय लावाल? YNE, तर तो होईल प्रोपाइन. तसंच होईल मग इथं ब्युटेन 4 कार्बन ब्युटेन, सगळे बॉन्ड सिंगल म्हणून ANE. 4 कार्बन ब्यूट पण एक डबल म्हणून ENE ब्युटीन. 4 कार्बन ब्यूट पण एक बॉन्ड ट्रिपल म्हणून YNE ब्युटाइल. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय लक्षात घेणार आहात? अल्कीन आणि अल्काईनचा सिरीजचा पहिला मेंबर सिंगल कार्बनचा नसतो. त्यांचा स्टार्ट किती कार्बन होतोय? 2 कार्बन. ठीक आहे. हे चला, हे झाले सगळे अल्केन, अल्किनेट, अल्काइन. ओके. आता दुसरी एक गोष्ट घ्यायची आपल्याला. काय? म्हणजे एकाच चॅट मधून आपण बरंच काय काय कव्हर करणार आहोत. आता काय होतं? ठीक आहे. ह्याच्या आधी आपण एक दुसरी महत्त्वाची कन्सेप्ट कव्हर करूया. काय कन्सेप्ट आहे बघा. मी एक एक्झाम्पल खाली घेतो तिघांमधलं कॉमन. अतिशय केअरफुली लक्ष द्या. अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या दिसायला लागतील. 3 कार्बन वाला आहे तर हा कोण आहे? प्रोपेन. ठीक. सगळे बॉन्ड सिंगल. नंतर 3 कार्बन वालाच आहे पण एक बॉन्ड डबल. चेक करा बरं इथं सगळं बरोबर झालंय का? नाही झाले. कसं चेक करणार बरोबर झालंय का स्ट्रक्चर? बॉन्ड चेक करणार. कार्बनला सगळ्या ठिकाणी 4 बॉन्ड झालेत का? इथं झालेत. इथे 1 आणि 2 3च झालेत म्हणजे इथे एक कमी पडला, आणि इथं 2 आणि 2 4. लक्षात घ्या. आपलं स्ट्रक्चर बरोबर आहे का चेक करायचा क्रायटेरिया आहे सगळीकडे कार्बनची टेट्रा व्हॅलन्सी, म्हणजे 4 बॉन्ड आहेत का ते चेक करायचं. नंतर 1 2 3 नंतर तसंच कार्बन स्केलेटन ड्रॉ करून एक बॉन्ड जो आहे तो ट्रिपल घेऊयात, आणि मग याला किती कमी पडतील? 1, आणि हे सगळं झालं. प्रोपेन, प्रोपीन,
प्रोफाइल. ठीक आहे. आता काय चेक करणार आहोत आपण बघा. काय झालं, असं समजा की हा एक डायनिंग टेबल आहे. हा एक डायनिंग टेबल आहे. हा एक डायनिंग टेबल आहे आणि त्याच्यावर हे कडेने लावलेले बॉन्ड म्हणजे जेवायला बसलेल्या मांडलेल्या खुर्च्या, टेबलला अटॅच केलेल्या चेअर्स. ठीक आहे. तर इथं किती जण जेवायला बसले? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तसे या टेबलवर किती जेवायला बसलेत? आपण बॉन्ड चेक केले होते सगळे. ठीक. एवढे जण जेवायला बसले. इथं पण एवढे जण जेवायला बसले. आता काय झालं, एक नवीन गेस्ट आला आणि तो म्हटलं की मला इथे जेवायला बसायचं. जेवायला बसायचा अर्थ काय होईल? इथं या टेबलला अजून एक खुर्ची लावावी लागेल. इथं लावा, इथं लावा, कुठेही लावा. पण त्याचा अर्थ काय झाला मग बघा, जर खुर्ची इथं लावली तर या कार्बनला बॉन्ड किती झाले? 1 2 3 4 आणि हा एक कॉमन 5. असं होतं का कधी? 5 बॉन्ड असू शकत. याचाच अर्थ हा नवीन बॉन्ड इथं बनवता येणार नाही. म्हणजे तो जो कोणी गेस्ट आलाय त्याला इथे जेवायला बसता येणार नाही. ठीक आहे. जेवायला बसता येणार नाही याचाच अर्थ आहे जागा संपली. नो मोर रूम. लक्षात घ्या. मग तो गेस्ट आहे, तो इकडच्या टेबलवर गेला, मला जेवायला बसायचे. ठीक आहे. मग आपण म्हटलं समजा इथे जेवायला बसूया, पण इथे काय होतंय बघा बरं. 1 2 3 4 4 बॉन्ड बनले. 1 2 3 4 आणि हा 5वा बॉन्ड होईल. याचा अर्थ इथं हा बॉन्ड बनवता येत नाही. मग इथं 1 2 3 4 5वा बॉन्ड बनवता येत नाही. इथं पण तसंच आहे का बघा बरं. 1 2 3 4 जागा संपली. 1 2 3 4 जागा संपली. 1 2 3 4 जागा संपली. जेवायला बसायचं कुठं? सगळीकडची जागा संपली. कार्बननं सगळीकडे 4 बॉन्ड बनवले. आता इथं हा गेस्ट काय म्हणतो, आणि आता आपण मागे बोललेली ती गोष्ट लक्षात इथं लागणार आहे. काय बोलतो आपण? कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये एका बॉन्डचा अर्थ असतो 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच हा जो काही बॉन्ड बनवलाय हा बॉन्ड ह्याचा एक इलेक्ट्रॉन असतो आणि ह्याचा एक इलेक्ट्रॉन असतो. ठीक. मग हा नवीन आलेला गेस्ट काय म्हटला? हे म्हटले आमच्याची जागा संपली. हा गेस्ट म्हणाला नाही, तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही काय केलंय, ह्या टेबलाच्या आत अशा 2 खुर्च्या आतमध्ये फोल्ड करून ठेवल्या, ते उघडा. याचाच अर्थ हा कॉमन बॉन्ड मोडा. कॉमन बॉन्ड मोडला तर काय होईल? n शेअर केलेले इलेक्ट्रॉन याच्याकडे येईल, n शेअर केलेले इलेक्ट्रॉन याच्याकडे येईल आणि एक बॉन्ड आहेच. याचा अर्थ टेबल काही मोडणार नाही. लक्षात घ्या. आणि मग आता 2 खुर्च्या मोकळ्या झाल्या. मग तो जर काय गेस्ट आला, समजा कोण आला? हायड्रोजन आला, तर तो स्वतःचा एक इलेक्ट्रॉन ठेवल, दुसरा एक हायड्रोजन तो स्वतःचा इलेक्ट्रॉन ठेवल. असे करून आणि परत आलं एक जोडी इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड, एक जोडी इलेक्ट्रॉन एक बॉन्ड, म्हणजे एक कॉमन बॉन्ड म्हणून इथं किती बॉन्ड तयार झाले? 2 सेपरेट सिंगल. तसं इथं काय करू शकता? हा बॉन्ड म्हणून तुम्ही खाली 2 बॉन्ड बनवू शकता. हा बॉन्ड म्हणून तुम्ही अजून 2 बॉन्ड बनवू शकता. म्हणजे टोटल नवे किती जेवायला बसले? 4. आणि इथं किती बसले? 2. याचा अर्थ या दोघांच्या केसमध्ये जागा शिल्लक आहे. ठीक आहे. शब्दांचे अर्थ समजून घ्या. शब्दांचे अर्थ समजून घ्या. एक गोष्ट तुम्ही आधी बघितलेली होती, सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशनचा अर्थ काय असतो? ग्लासभर पाणी घेतलं, त्याच्यात साखर किंवा मीठ टाकलं, ढवळलं, डिझॉल्व झालं, टाकलं, ढवळलं, डिझॉल्व झालं, टाकलं, ढवळलं, डिझॉल्व झालं. एक वेळ अशी येते की टाकलं आणि ढवळ 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 ढवळतोय, डिझॉल्वच होईल. अशा प्रकारच्या सोल्युशनला काय म्हणतो आपण? सॅच्युरेटेड सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशन झालं याचाच अर्थ पाण्याची मीठ किंवा साखर डिझॉल्व करायची कॅपॅसिटी संपली. संपली म्हणजेच
आता त्यांना पाण्याच्या आतमध्ये जागा शिल्लक, तर जागा शिल्लक नाहीलाच काय शब्द वापरला, सॅच्युरेटेड. जागा संपलीच आहे, सॅच्युरेटेड. आणि जागा आहेच आहे, अनसॅच्युरेटेड. लक्षात घ्या. म्हणजे हा कोण होता ओरिजिनली, डबल म्हणजे कोण, अल्कीन. हा कोण होता, ट्रिपल बॉन्ड, अल्काइन. आणि हा कोण होता, सिंगल बॉन्ड, अल्केन. मग आता तुम्हाला पुस्तकातलं कळेल काय, अल्केन्स आर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स and alkenes and alkynes are called unsaturated hydrocarbons. त्याचा अर्थ काय ते लक्षात घ्या. ठीक आहे. इथं खरंच जागा संपली, यांच्यासारखा बॉन्ड मोडून नवी जागा बनवता येत नाही, म्हणजेच रिअली जागा संपलेली आहे. ठीक आहे. इथं मात्र जागा शिल्लक आहे, नवे बसू शकतात. ठीक आहे, नवे ऍड. आता इथं काय झालं, हे जे कोणी नवे जेवायला आले ते जेवायला बसण्यासाठी आधीचे कोणाला उठावं लागलंय का, नाही, आधीचे तिथंच आहे. आधीचे आहे तसेच ठेवून नवे ऍड झाले, म्हणून या रिॲक्शनला म्हणतात ऍडिशन रिॲक्शन. आणि अल्केन्सच्या केसमध्ये मात्र नवीन कोणाला बसायचं असेल तर अगोदरच्या कोणाला तरी आपली जागा सोडावी लागेल. हा इथून उठला, समजा हा कोण आहे, हायड्रोजन, तर हायड्रोजन उठून आपली जागा मोकळी करून देईल, तर इथं क्लोरीन वगैरे कुणीतरी येऊन जेवायला बसू शकतो. तर एकाच्या जागेला दुसरा बसू शकतो, म्हणून ह्या रिॲक्शनचं नाव आहे सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे काय कन्क्लुजन झालं आपलं, सॅच्युरेटेड अल्केन्स मध्ये फक्त सबस्टिट्यूशन रिॲक्शन होऊ शकते, ऍडिशन नाही. आणि अल्किन्स आणि अल्काइन्स जे अनसॅच्युरेटेड आहेत त्यांच्यामध्ये ऍडिशन रिॲक्शन होऊ शकते. म्हणून परत एक स्टेटमेंट आहे पहा, अल्केन्स आर लेस रिॲक्टिव्ह ऑर रिॲक्ट लेस रेडी कंपेअर्ड टू अल्केन्स अँड अल्काइन्स. त्याचं कारण काय आहे, याच्याकडं खरंच जागा शिल्लक नाही तर हा रिॲक्शन करण्याच्या फंदात पडत नाही. हे मात्र यांच्याकडे जागा, बॉन्ड म्हणून जागा होऊ शकतात, तर ते पटकन रिॲक्ट होऊ शकतात कंपेअर टू अल्केन्स. हा आहे आपला कन्सेप्ट सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. येत्या लक्षात. याच्यानंतर काय बघूयात आपण, ओके ठीक, पुढचा टॉपिक. हे एकदम व्यवस्थित क्लिअर झालंय का बघा. चला आता पुढची एक कन्सेप्ट काय आहे बघा. आता एक 2 मिनिटापूर्वी काय बघितलं आपण, अल्केनला जर काही अटॅच करायचं असेल CH4 तर त्याच्यात फक्त सबस्टिट्यूशन होऊ शकतं, ऍडिशन होऊ शकत नाही. ठीक आहे. याचाच अर्थ या CH4 ला जर मला नवीन काही अटॅच करायचं असेल तर त्याच्यातला एक H काढावा लागेल. तसं तर स्टेप बाय स्टेप तुम्ही सगळे सुद्धा काढू शकता. एक काढला, मग दुसरा, तिसरा, चौथा. मग आता समजा इथे मी काय लावलं, Cl. ठीक आहे. तसंच इथं पण आहे, C2H6 ला काही अटॅच करायचं असेल तर एक H काढून त्याच्या गेलेल्या H च्या जागेला दुसरं बसवेन. पण ओरिजिनल अल्केन मधनं एक H काढल्यावर हे राहिलेलं काय आहे, दिस इज CH4 मधनं काढलं तर CH3 आणि एक जागा मोकळी. ठीक. तसं याचं काय बनेल, C2H5 एक H गेला, इथं कोणतरी बसेल म्हणून बॉन्ड दाखवतोय आपण. याचं बनेल C3H7 कुणीतरी येऊन अटॅच होईल. याचं बनेल C4H9 मग कुणीतरी येऊन अटॅच होईल. नीट लक्षात घ्या, पुढचं नॉमेनक्लेचर वगैरेच्या टॉपिक साठी ही अतिशय महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे. काय महत्त्वाची गोष्ट आहे बघा, ओरिजिनल अल्केन मधून एक H केल्यानंतर राहिलेल्या तुकड्याला अल्काईल म्हणतात, अल्काईल ग्रुप. ठीक. आणि त्याचं चिन्ह असतं, सिम्बॉल असतं कॅपिटल R. म्हणजे याचं नाव काय होईल,
मिथेन मधनं एक एच गेला तर राहिलेला मिथाईल, इथेन मधनं एक एच गेला तर इथाईल, प्रोपेन मधनं एक एच गेला प्रोपाईल, अँड ब्युटाईल अँड सो ऑन. आणि मग त्याला पुढे काय चिकटलं असेल त्याचं नाव. जसं आपण काय म्हणतो, कोणालाही Cl चिकटला की काय बनतो, क्लोराईड. तसं याचं नाव काय होईल, जर इथं Cl येऊन चिकटला तर CH3 ला Cl मिथाइल क्लोराईड. ठीक आहे. C2H5 ला Cl इथाइल क्लोराईड. ब्रोमीन चिकटला ब्रोमाइड, O चिकटला ऑक्साइड. ओके. तर हे चिकटणारे ग्रुप्स वेगवेगळे असू शकतात. ठीक. म्हणजे थोडक्यात काय कळतंय आता बघा, इथं काय झालं होतं, आपण ज्यावेळेस इकडे बघितलेलं होतं, अल्काइन आणि अल्केन मध्ये सबस्टिट्यूशन ऍडिशन झाल्यानंतर डबलचा ट्रिपल झाला, ट्रिपलचा डबल झाला, अजून मोडला त्याचा सिंगल झाला, डबलचा एक मोडला त्याचा सिंगल झाला. म्हणजे ऍडिशन झाल्यावर अल्काइन आणि अल्केन सुद्धा काय बनतात, अल्केनच बनतात. ओके. आणि अल्केन मधलं कुणीतरी बाजूला निघतं, त्याच्या जागेला नवं चिकटतं, तर त्याच्यापासून काहीतरी नवं बनतं. म्हणून अल्केन्सना पॅरेंट हायड्रोकार्बन्स बनतात. असे हायड्रोकार्बन ज्यांच्यापासूनच सगळं बनलेलं आहे. बाकीचे सगळे हायड्रोकार्बन किंवा कार्बन कंपाऊंड जे आहेत ते ओरिजिनली कुणापासून बनतात, अल्केन्स पासून बनतात. ठीक आहे. ओके. आता आपण इथं काय काय चिकटू शकतं ते बघूया. ठीक. काय काय, चला आता आपण काय बघितलं की अल्केन्स मध्ये सबस्टिट्यूशन होतं, म्हणजेच त्याचा एक एच जातो, एच गेल्यानंतर कोण बनतो, अल्काइन. मिथेनचा मिथाइल, इथेनचा इथाइल, प्रोपेनचा प्रोपाइल बघितला. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत की याच्या गेलेल्या एक्स च्या जागेला कोण कोण येऊ शकतं. क्लोरीन किंवा ब्रोमीन किंवा आयोडीन हे येऊ शकतात. हे कोण आहेत, हॅलोजन्स. हॅलोजनचं जनरल चिन्ह काय असतं, एक्स. ठीक आहे. आणि हॅलोजन्स कोणालाही चिकटले की नाव काय बनतं, हॅलाइड्स. क्लोरीनचा क्लोराईड, ब्रोमीनचा ब्रोमाइड. ठीक आहे. हॅलोजन चिकटू शकतात. अजून कोण चिकटू शकते, OH चिकटू शकते. OH चिकटल्यावर काय नाव होतं, अल्कोहोल. नीट लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा टॉपिक चालू झालेला आहे आणि झालेलं पण महत्त्वाचंच होतं. ठीक आहे. OH. अजून कोण चिकटू शकतो, CHO चिकटू शकतो. CHO कसा, आता इकडे मी डॅश दाखवतोय, लक्षात घ्या. हा डॅशच कोण आहे, बॉन्ड आहे. का तर हा पार्ट कोणाला तरी चिकटणार आहे. तो कोणाला चिकटणार आहे, ह्यातल्या कोणाला तरी चिकटणार आहे. हे कोण आहेत, हे अल्काइन. हे अल्काइन कोण आहेत, त्याचं चिन्ह आर. म्हणजे मी ह्या सगळ्यांसाठी जनरल काय चिन्ह दाखवू शकतो, आर. ROH, RCHO. आर म्हणजे ह्यातलं कोणी पण, लक्षात घ्या. CH3OH, C2H5OH, C3H7OH असं केलं तर कोणाची सिरीज बनल, अल्कोहोलची सिरीज बनल. ठीक आहे. असंच हे CHO कसं दाखवतात, C डबल बॉन्ड OH. हे चिकटलं की नाव असतं अल्डिहाइड्स. ठीक. अजून कोण चिकटू शकतो, CO मध्ये असतो नेहमी, लक्षात घ्या. म्हणजे इकडे एक आर असतो आणि इकडे एक आर असतो. तर हे COच कसं दाखवतात, C डबल बॉन्ड O. असं असेल तर हे कोण असतं, कीटोन्स. ठीक. आणि बनवून जाऊ नका, हे सगळं डिटेल आपण IUPAC मध्ये बघणार आहोत. आता फक्त समजून घ्या. अजून काय असतं, COOH. COOH कसा लिहू शकता, C डबल बॉन्ड OOH. हे कोण असतं, कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक. अजून कोण असू शकतं, अल्कोहोल झालं, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि पुढे एक इस्टर आहे, पण ते सेपरेट
फंक्शनल ग्रुप मधून दिलेलं नाही पहा. ठीक आहे, ते फक्त एका ठिकाणी आलंय. अमाइन आहे का बघा. NH2 चिकटला तर कोण होतो, अमाइन्स. ठीक, आणि O फक्त O चिकटला तर होतो इथर. म्हणजे इकडे एक R इकडे एक R मध्ये O, जसा CO होता. इकडे एक R इकडे एक R मध्ये CO, तर कोण असतो तो कीटोन. तर 2 मिनिटात त्याला रिवाइज करा. कुठल्याही अल्केन मधला एक एस जाऊन राहिलेल्या अल्काइल ग्रुपला जर OH चिकटला तर अल्कोहोल बनतो. CHO चिकटला जो की असा लिहितात अल्डिहाइड बनतो. CO असेल तर कीटोन बनतो. COOH चिकटला तर कार्बोक्सिलिक ऍसिड बनतो. NH2 चिकटला तर अमाइन बनतो. मध्येच एखादा O चिकटला तर इथर बनतो. ठीक आहे. आता हे सगळं घ्यायची आपल्याला, याच्यातल्या काहींची गरज नाही, जसे की अमाइन आणि इथर आपण आयुर्वेदशी डिस्कस करणार नाही. ठीक, आता हे एकदा का याला अटॅच झाले की त्यानं कुठली रिएक्शन करायची का करायची नाही, फास्ट करायची स्लो करायची, कशी करायची, हे सगळे फंक्शन्स हे चिकटलेले ग्रुप्सच डिसाइड करतात. म्हणून यांना म्हणतात फंक्शनल ग्रुप्स. लक्षात घ्या महत्वाची गोष्ट, काय नाव आहे यांचं, फंक्शनल ग्रुप्स. OH अल्कोहोल आहे, हे आताच बोललो आपण, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइन, इथर, इस्टर, हे सगळे फंक्शनल ग्रुप्स आहेत. ठीक आहे. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट बघा, ही जी सगळी अल्केनची सिरीज झाली, अशीच आपण अल्कीनची केली होती, अल्काइडची केली होती. याच्या दोन जवळजवळच्या मेंबर्स मध्ये कितीचा गॅप आहे, एक सी आहे इथं, 2 सी आहे म्हणजे एक सी एक्स्ट्रा येतो. इथं 4 एच आहे, इथं 6 आहेत म्हणजे 2 एच, CH2. त्याच्या पुढच्या जवळच्या लगतच्या शब्द काय येणार इथं, कॉन्सिक्युटिव्ह मेंबर्स ऑफ द सिरीज, जवळजवळचे. याच्यात कितीचा गॅप आहे बघा, इथं 2 कार्बन आहेत, इथं 3 म्हणजे 1 कार्बन, इथं 6 आहेत, इथं 8 म्हणजे 2 एच, CH2. इथं पण तसंच आहे का बघा, CH2. झालं बघ, दोन जवळजवळच्या मेंबर्स मध्ये CH2 चा गॅप असतो. अशा सिरीजलाच म्हणतात होमोलोगस सिरीज. चला आपला पुढचा टॉपिक, होमोलोगस सिरीज. ठीक आहे. कशी सिरीज, अशी सिरीज ज्याच्या जवळजवळच्या मेंबर्स मध्ये CH2 चा गॅप असतो. आता हे मी पुसतो जरा, त्याला जागा लागणार. ठीक आहे. आता बघा, CH2 चा गॅप असतो, याचा अजून एक अर्थ आहे. CH2 आपण काय बघितलं होतं, मिथेन मधून एक H गेला, CH3 राहिला, त्याला नाव काय दिलं होतं, मिथाइल. आता CH3 मधून अजून एक कमी झाला आणि CH2 बनला, या ग्रुपला म्हणतात मिथिलीन ग्रुप. मिथिलीन. ठीक आहे. आता मिथिलीन ग्रुप ह्या CH2 आहे, याचा मॉलिक्युलर मास किती आहे बघा, कार्बन असतो 612, हायड्रोजन असतो 1H1. तर एक कार्बनचा मास किती आहे 12 प्लस 2 हायड्रोजन, एकाचं 1 दोघाचं 2, तर CH2 चा मॉलिक्युलर मास किती झालं 14 युनिट्स. ठीक आहे, किंवा युनिफाईड मास म्हणतो आपण त्याला, 14 U. बघा मग काय होणार होमोलोगस सिरीज, अशी सिरीज जिच्या जवळजवळच्या मेंबर्स मध्ये CH2 चा म्हणजेच 14 युनिट एवढ्या मासचा डिफरन्स असतो, त्या सिरीजला होमोलोगस सिरीज म्हणतात. पण या सिरीज मध्ये अजून एक शब्द टाकावा लागेल. काय शब्द टाकावा लागेल बघा, लक्ष द्या. आता जशी आपण अल्केनची सिरीज बघितली, अशी सिरीज आपण मगाशी कोणाची बघितली, अल्केनची बघितली, अल्काइडची बघितली. आणि त्या सिरीज मध्ये सुद्धा CH2 चा गॅप येतो का, चेक करा बरं. C2H4, C3H6, C4H,
8 CH2 चा गॅप आहे का चेक करा. 2 कार्बन 2 3 म्हणजे 1 कार्बन, 4 6 म्हणजे 2H, 3 4 म्हणजे 1 कार्बन, 6 8 म्हणजे 2 हायड्रोजन. CH2 चा गॅप आहे. असाच इथं पण दिसेल. याचाच अर्थ अल्किनच्या आणि अल्काईनच्या सुद्धा होमोलॉगस सिरीज बनवू शकतात. ठीक आहे, जशी की ही अल्केनची आहे. आता एखादी अल्कोहोलची होमोलॉगस सिरीज बनवून बघूयात आपण. कसा बनवणार अल्कोहोल? CH4 मधने एक H गेला CH3 आणि गेलेल्या H च्या जागेला OH. इथं पण तसंच C2H5OH, इथं पण C3H7OH, C4H9OH. लक्षात घ्या, आहे का? OH कॉमनच आहे, ते सोडून द्या. इकडे बघा, 1 2 1 कार्बन, 3 5 2 हायड्रोजन, 2 3 म्हणजे 1 कार्बन, 5 7 म्हणजे 2 हायड्रोजन, 3 4 म्हणजे 1 कार्बन, 7 9 म्हणजे 2 हायड्रोजन. म्हणजे CH2 चा गॅप आहे. याचा अर्थ काय झाला? आता ही टोटल डेफिनेशन होणार. मगाशी म्हटलं होतं आपण की एक शब्द राहिला त्याच्यात. इथं कंप्लीट डेफिनेशन काय आहे बघा. अशी सिरीज ज्याच्यामध्ये दोन जवळच्या, यांना काय म्हटलं मी, जवळजवळच्याला कॉन्जिक्युटिव्ह मेंबर्स, 2 कॉन्जिक्युटिव्ह मेंबर्स मध्ये CH2 चा गॅप असतो, म्हणजे 14 युनिटचा गॅप असतो मॉलिक्युलर मासचा. आणि त्या सिरीज मधल्या सगळ्यांचा फंक्शनल ग्रुप सेम असतो. हे महत्त्वाची गोष्ट. म्हणजे सगळ्यांना OH चिकटला आहे. अशीच कोणाची सिरीज बनवाल मग तुम्ही? अल्डिहाइडची सिरीज बनवू शकता, कीटोन्सची बनवू शकता, कार्बोक्सिलिक ऍसिडची बनवू शकता, त्यानंतर अमाइड्सची बनवू शकता. ठीक आहे, अशी सगळ्या कोणाची सिरीज बनवली तर सगळ्यांमध्ये फंक्शनल ग्रुप काय सेम. अल्डिहाइड मध्ये OH च्या जागेला सगळीकडे CHO असेल, कीटोन मध्ये सगळीकडे CO असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सगळीकडे COOH असेल. म्हणजे अशी सिरीज ज्याच्यात सगळ्यांचा फंक्शनल ग्रुप सेम असतो आणि दोन जवळच्या मेंबर मध्ये CH2 चा गॅप असतो, त्याला होमोलॉगस सिरीज म्हणतात. क्लिअर आहे? मग फंक्शनल ग्रुप सेम असल्यामुळे काय होतं? आता सगळीकडे OHच असेल, सगळीकडे CHOच असेल, तर मगाच बोललो आपण की तो ग्रुपच फंक्शन ठरवतो, रिएक्शन कशी होणार ते ठरवतो. बरोबर आहे? म्हणजेच त्यांची केमिकल प्रॉपर्टी सेम असते. होमोलॉगस सिरीज मध्ये सगळ्या मेंबरची केमिकल प्रॉपर्टी सेम असते. म्हणजे रिएक्शन कशी होणार ती एक सारखाच पॅटर्न असतो, का तर फंक्शनल ग्रुप सेम. पण सिरीज मध्ये वरून खाली जाल तसे कार्बन हायड्रोजनची संख्या वाढते, म्हणजेच बॉन्डची संख्या वाढते. त्यामुळं फिजिकल प्रॉपर्टीज मात्र थोड्या थोड्या चेंज होत जातात. हे मात्र कॉन्स्टंटच असते. केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात कारण सगळ्यांचा फंक्शनल ग्रुप सेम असतो, पण फिजिकल प्रॉपर्टीज मात्र थोड्या चेंज होत जातात. अशा कंपाऊंडच्या सिरीजला होमोलॉगस सिरीज म्हणतात. आता आपल्या डोक्यात प्रश्न आला पाहिजे, बाबा अल्कोहोल मध्ये OH आहे, अल्डिहाइड मध्ये CHO आहे, कीटोन मध्ये CO आहे, फंक्शनल ग्रुप्स आहेत. पण आता तर मी म्हटलो की अल्केन अल्किन अल्काईनचे पण होमोलॉगस सिरीज आहे, पण यांच्यात फंक्शनल ग्रुप कुठे आहे? CH4 C2H6 C3H8 मध्ये यातलं कोण आहे? नाही. आणि आपण काय म्हटलं की याच्यात कुठं फंक्शनल ग्रुप दिसत नाही आणि तरीही ती होमोलॉगस सिरीज आहे म्हणतोय आपण. का? कारण मगाशीच बघितलंय आपण, ऍडिशन रिएक्शन होईल का सबस्टिट्यूशन होईल हे कोणी डिसाइड केलं होतं? बॉन्ड्स. ट्रिपल आणि डबल ने डिसाइड केलं की ऍडिशन होऊ शकते, सिंगल ने डिसाइड केलं की ऍडिशन होऊ शकणार नाही, फक्त सबस्टिट्यूशन होऊ शकते. म्हणजे यांच्या केसमध्ये बॉन्ड्सच कोणासारखे बिहेव करतात? फंक्शनल ग्रुपसारखे. म्हणून अल्केन अल्किन आणि अल्काईनची सुद्धा होमोलॉगस सिरीज आहे.
ठीक आहे. त्यामुळे जर क्वेश्चन आला होमोलॉगस सिरीज काय आहे, अगोदर डेफिनेशन द्यायची आहे, त्याच्यातल्या मेंबरच्या प्रॉपर्टीज काय असतात, एवढ्याचा गॅप असतो 14 चा, CH2 म्हणजेच 14. केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात, पण फिजिकल प्रॉपर्टीज थोड्या चेंज होत जातात. एवढं सगळं सांगून आपण एक्झाम्पल म्हणून एखादी दुसरी होमोलॉगस सिरीज ड्रॉ करून दाखवायला पाहिजे. त्याच्यात काय अवघड नाही बघितलेलं आहे तुम्ही. CH3 हे सगळ्यांना नुसतं OH लावलं की अल्कोहलची सिरीज बनते. आणखीन काय तर माहितच आहे. याच्यात फक्त OH काढून CHO लावलं की अल्केनची सिरीज तयार होते. त्यामुळे एक्झाम्पल देणं काही खूप अवघड गोष्ट नाही. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढचा महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत